नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. शांततेतून जन्मलेला नाद आणि या नादातून प्रगटलेला शिव. या महाशिवरात्रीनिमित्त मी घेऊन येत आहे महाशिवरात्री विशेष भक्तिकथा मालिका. शिवभक्तीसाठी, आत्मशांतीसाठी आणि अंतर्मन जागवण्यासाठी. चला तर मग सुरू करूया महाशिवरात्रीनिमित्त अशी ही भक्तिविशेष कथा मालिका. आजची कथा आहे शिवपार्वती विवाह कथा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज या पावन क्षणी आपण शब्दाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण केवळ एक कथा ऐकत नाही तर सृष्टीच्या मूळ रहस्यात प्रवेश करत आहोत. शिव आणि पार्वती यांचा विवाह हा फक्त देवदेवताचा विवाह नाही, तो आहे देह आणि चेतना यांचा संगम, पुरुष आणि प्रकृती यांचा संवाद, वैराग्य आणि सृजन यांचा दिव्य समतोल. या कथेत तपस्या आहे, विरह आहे, समर्पण आहे आणि अखेरीस पूर्णत्व आहे. या पावन कथेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण आपल्या अंतःकरणातील अज्ञान, अहंकार आणि अपराध शिवचरणी अर्पण करूया. आणि म्हणूनच करचरणकृतं वाक्यायजं कर्मज वा श्रवणनयनं ज वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेमतं क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे करुणासागर महादेवा, आमच्याकडून हातांनी, पायांनी, शब्दाने किंवा मनाने जाणून अजाणून केलेले सर्व अपराध तू क्षमा कर. कारण या कथेत प्रवेश करताना आपण रिकाम्या हाताने नाही तर रिकाम्या अहंकाराने यायचं आहे. शिव म्हणजे केवळ देव नाही, शिव म्हणजे शून्य आणि पार्वती म्हणजे शक्ती. शून्याला शक्ती लाभते तेव्हा सृष्टी जन्माला येते. आजची ही रात्र, ही कथा, हा श्रवणयोग तुमच्या आतल्या शिवाला जाग करेल आणि आतल्या शक्तीला दिशा देईल. या पावन कथेसाठी मन शांत करा, श्वास हळू करा आणि शिवनामात स्वतःला विसर्जित करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलास शांत आहे, अचल आहे आणि अपरिवर्तनीय आहे. शिव ध्यानात आहेत. त्यांना ना काळाची जाणीव, ना देहाची, ना सृष्टीची. पण दुसरीकडे सृष्टीत एक यज्ञ सुरू आहे. तो यज्ञ आहे दक्ष प्रजापतीचा. देवतांना आमंत्रणे आहेत. ऋषी, मुनी, गंधर्व उपस्थित आहेत. परंतु एक नाव जाणीवपूर्वक वगळलेलं आहे, ते म्हणजे महादेवांचं नाव. दक्षांच्या मनात शिवाविषयी अहंकार आहे, तिरस्कार आहे. स्मशानात राहणारा, भस्म लावणारा, अव्यवस्थित योगी हा माझ्या यज्ञाचा अधिकारी नाही असे तो मानतो. पण जेथे अहंकार असतो तेथे प्रेमाला श्वास घ्यायला जागा नसते. सती, शिवाची अर्धांगिनी, शक्ती स्वरूप, राजा प्रजापतीची पुत्री, ती यज्ञाला न बोलवता स्वतःहून जाते. यज्ञमंडपात पोचताच सतीला जाणवतं तेथे फक्त शिव नाही तर शिवाबद्दल तुच्छता देखील आहे. दक्षाचे शब्द हे तीक्ष्ण आहेत, विषासारखे. ते शब्द सतीच्या कानावर नाही तर आत्म्यावर आदळतात. सतीचा स्वर थरथरतो, पण निर्णय अढळ आहे. जेथे शिव नाही तेथे मी नाही हे ती जाणते. हा केवळ अपमान नाही, हा धर्माचा, प्रेमाचा आणि सत्याचा अपमान आहे. आणि त्या क्षणी सती योगाग्नी प्रज्वलित करते. सतीं त्यक्ता जगन्त्रातः शून्यचित्तो बभूहा वैराग्ये लीलचित्तस्य कंपेत त्रिभुवनम्. ज्या क्षणी शिवाला सतीच्या देहत्यागाची वार्ता मिळते, संपूर्ण सृष्टी थरथरते. शिव तांडव करतात. केस मोकळे, डोळे अग्नीप्रमाणे, हृदय अपार शून्य. ते सतीचा देह उचलतात आणि आकाश पातळ हादरवतात. देव घाबरतात.
सृष्टी अस्थिर होते. तेव्हा भगवान विष्णू सुदर्शन चक्र उचलतात. सतीचा देहखंड पृथ्वीवर पडतो. तेच बनतात शक्तिपीठे. जेथे शक्ती पडली तिथे पूजा सुरू झाली. सतीशिवाय शिव पूर्ण नाहीत. ते कैलास सोडतात. घोर तपस्येत लीन होतात. ना सृष्टीची पर्वा ना सृजनाची इच्छा. शिव वैरागात जातात. पण शिव वैराग्यात गेले तर सृष्टी कशी चालेल? तेव्हाच देव जाणवतात, शक्तीला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. शिवाला पुन्हा गृहस्थ व्हावं लागेल आणि या विराहातूनच उदा जन्म घेईल. माता पार्वती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव वैराग्यात आहेत. घोर तपस्येत लीन. कैलास पुन्हा शांत आहे. पण ही शांतता पूर्ण नाही. कारण शिव ध्यानात असले तरी सृष्टी थांबत नाही. सृष्टीला चैतन्य हवं आहे, संतुलन हवं आहे. आणि ते संतुलन फक्त शक्तीशिवाय शक्य नाही. हिमालय, श्वास थांबवणारी उंची, श्वासात स्थैर्य. येथे राज्य करतो राजा हिमवान आणि माता मैनावती. दोघे हे शिवभक्त, तपस्वी, नम्र. दीर्घ तपस्येनंतर त्यांच्या पोटी एक दिव्य कन्या जन्माला येते. त्या क्षणी निसर्ग आनंदित होतो. पर्वतांवर फुलं उमलतात. नद्या अधिक स्वच्छ वाहू लागतात. आकाश प्रसन्न होतं. ती केवळ कन्या नव्हती, ती होती आदिशक्ती. या देवी सर्वभूषेषु शक्तिरूपे संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. लहान पार्वती खेळणी शोधत नाही. ती दगड शोधते आणि त्या दगडातून शिवलिंग घडवते. ती फुलं तोडते पण खेळण्यासाठी नाही. ती फुलं त्या लिंगावर अर्पण करते. आई मैनावती पाहते पण तिला काही समजत नाही. पार्वतीच्या मनात कोणी शिकवलं नाही तरीही तिचं मन शिवाकडे ओढलं जातं. ही ओढ आठवणीची नाही, ही ओढ आहे अस्तित्वाची. एके दिवशी देवर्षी नारद हिमालयात येतात. ते पार्वतीकडे पाहतात आणि स्मित करतात. हे देवी, शिव सहज मिळत नाही. तो वैराग्य आहे, तो शून्य आहे. त्याला मिळवायचं असेल तर स्वतःलाच विसरावं लागतं. नारदाचे शब्द पार्वतीच्या अंतकरणात घुमू लागतात. ती निर्णय घेते, मी शिवालाच वरणार आणि तेही तपस्येने. पार्वती राजवाडा सोडते. सुख, सुविधा, मृदुवस्तू सर्व मागे ठेवते. ती जंगलात प्रवेश करते. जिथे सिंहाची गर्जना आहे, थंडी आहे, मौन आहे, पण शिव आहे. इथे सुरू होते ती तपश्चर्या, जी हजारो वर्षाची आहे, जी कठोर आहे आणि जी अढळ प्रेमाची साक्ष आहे. जंगल शांत आहे, पण ही शांतता साधी नाही, ही आहे तपाची शांतता. राजकन्या पार्वती आता तपस्विनी आहे. नाजूक पावलं आता काट्यावर चालतात. मृदू हात आता दगडावर टेकतात. पण मन अजूनही अढळ आहे. प्रारंभी पार्वती फक्त फळ आणि फुलावर जगते. देह जिवंत राहावा पण इच्छा मरण पावावी. दिवस जातात, महिने जातात, वर्ष सरतात. देव पाहतात, ऋषी अचंबित होतात. तपसा दुष्करम प्राप्तम शिवम भक्त्या पराम गताम. नारीणाम तपसाम देवी पार्वती श्रेष्ठ उच्चते. काळ पुढे सरकतो. पार्वती फळफुलावरही समाधानी राहत नाही. ती पर्णत्याग करते. ती पानेही खाणं सोडून देते आणि म्हणूनच तिला नाव मिळतं अपर्णा. देह क्रूश होतो पण संकल्प अजूनच तेजस्वी होतो. आता तपस्या फक्त अन्नत्याग नाही, ती होते अग्निपरीक्षा. उन्हाळ्याच्या कडक सूर्याखाली पार्वती स्वतःभोवती 5 अग्नी पेटवते. 4 दिशांना अग्नी आणि वर तप्त सूर्य. घाम नाही, कंप नाही,
फक्त नामस्मरण. हिवाळा येतो, हिमालय बर्फाने झाकला जातो. त्या थंडीमध्ये पार्वती बर्फाळ पाण्यात उभी राहते, श्वास मंद आणि मन स्थिर. ही तपस्या शिवासाठी आहे, पण ती केवळ विवाहासाठी नाही. ही तपस्या आहे स्वतःला शून्य करण्यासाठी, कारण शिव शून्यातच वास करतो. देव घाबरतात. जर ही तपस्या अशी सुरू राहिली तर सृष्टी संतुलन बिघडेल. ते जाणतात. ही तपस्या सामान्य नाही. कैलासात शिव ध्यानात, पण त्या ध्यानात एक कंपन उमटतो. ते कंपन म्हणजे पार्वतीच्या तपशक्तीची. शिव डोळे हळूहळू उघडतात. पण शिव लगेच प्रसन्न होत नाहीत. ते आधी एक परीक्षा घेतात. त्या परीक्षेत तप नव्हे, प्रेम कसोटीला लागणार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पार्वती अजूनही तपस्येत आहे. देह कृश, श्वास मंद, डोळे बंद. आणि तेव्हाच एक बटुब्राह्मण तेथे प्रकट होतो. तो शांत आहे, पण त्याच्या शब्दात एक कसोटी आहे. हे देवी, तू इतकी कठोर तपस्या का करतेस? ज्याच्यासाठी तू तप करतेस तो शिव. तो ना गृहस्थ आहे, ना राजासारखा ऐश्वर्यवान आहे. तो स्मशानात राहतो, अंगाला भस्म लावतो, सर्प अंगावर बाळगतो. अशा व्यक्तीशी तू विवाह का करू इच्छितेस? पार्वती डोळे उघडतात. ते डोळे क्रोधाचे नाहीत, ते आहेत अढळ प्रेमाचे. तू कोण आहेस हे मला माहिती नाही, पण माझ्या आराध्याची निंदा मी सहन करणार नाही. तो मशानात राहतो म्हणून तो सत्याजवळ आहे. तो भस्म लावतो म्हणून तो नश्वरतेची आठवण करून देतो. तो सर्प बाळगतो म्हणूनच तो भयावर विजय मिळवतो. ज्याच्यात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे त्याला तू कसे मोजू शकतोस? न निंदाहं सहते भक्ता ईश्वरस्य कदाचनम. यत्र निंदा भवेत देव्या तत्र त्यागो विधीयते. जा इथून, पार्वती म्हणते. जेथे शिवाची निंदा तेथे माझं मौन नाही. तो क्षण परीक्षा संपवते. त्या बटुब्राह्मणाचे रूप विलीन होतं आणि तेथे उभी राहतात भगवान महादेव. जटांमधून गंगा, कंठात निळेपण आणि नेत्रात करुणा. पार्वती, तुझे तप नव्हे, तुझं प्रेम माझ्यापर्यंत पोचलं आहे. मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो. पण हे मिलन आता सृष्टीसमोर घोषित होणार आहे. हिमालयात लग्नाची तयारी सुरू होणार आहे आणि एक विचित्र वरात निघणार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवाने पार्वतीचा स्वीकार केला आहे. आता हे मिलन केवळ ध्यानात नाही, ते सृष्टीसमोर प्रकट होणार आहे. कैलासात नंदी निनादतो, गण आनंदित होतात आणि हिमालयात लग्नाची तयारी सुरू होते. माता मैनावती आई आहे. हृदय थरथरतं तिचं. तो योगी आहे, स्मशानवासी आहे. माझ्या लेकीला सुख देईल का? राजा हिमवान स्थिर आहे, पण मनात मात्र अनेक प्रश्न आहेत. देवर्षी नारद हसत येतात. माते, तो योगी नाही, तो स्वयं ब्रह्म आहे. तो दारिद्र्य नाही, तो पूर्णत्व आहे. मैनावतीचे डोळे ओलावतात. पार्वती साध्या वस्त्रात, ना दागिने ना ऐश्वर्य, कारण ती जाणते ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यासमोर मी काय मिळवू. आणि तेव्हाच कैलासातून वरात निघते. पण ही सामान्य वरात नाही. नंदी पुढे, गणमागे, देव, गंधर्व, यक्ष आणि त्यांच्या मागे भूत, प्रेत, पिशाच. स्मशानाचा वास, डमरूचा नाद, हास्य आणि भय सगळे एकत्रित. ही वरात पाहून मैनावती भयभीत होते. ही वरात आहे की प्रलय? ती मूर्छित होते. ही वरात विचित्र नाही माते, ही वरात सांगते. तो जन्मावर विजय मिळवतो, तो मृत्यूलाही स्वीकारतो, असे नारद मुनी सांगतात. शिव सर्वांना सामावून घेतो. लग्नाच्या क्षणी शिव आपले उग्र रूप सोडतात आणि कल्याण सुंदर रूप धारण करतात. तेजस्वी, शांत, करुणामय. मैनावती पाहते आणि अश्रू गाळते.
हा तर साक्षात नारायण समान आहे. आता लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे. महाशिवरात्रीची रात्र साक्षीदार होणार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फाल्गुन वद्य चतुर्दशी, महाशिवरात्रीची पावन रात्र. ही रात्र सामान्य नाही. आज संपूर्ण सृष्टी श्वास रोखून उभी आहे. कारण आज होणार आहे शिव आणि शक्तीचा विवाह. हिमालय उजळतो, देव उपस्थित होतात, ब्रह्मा विधी पाहतात, विष्णू साक्षीदार होतात, अग्निदेव साक्ष देतात, पार्वती वधू म्हणून येते. तपस्विनीचा चेहरा शांत तेज. ती केवळ वधू नाही, ती आहे संपूर्ण प्रकृती. शिव कल्याण सुंदर रूपात, स्मित हास्य, नेत्रात करुणा. तो आज वैरागी नाही, तो गृहस्थ होत आहे. स्वस्ती श्री गणनायका नमः. स्वस्ती श्री सरस्वते नमः. स्वस्ती श्री गुरुभ्यो नमः. स्वस्ती श्री कुलदेवताभ्यो नमः. अग्निभोवती 7 पावलं, प्रत्येक पाऊल एक तत्व. अन्न, शक्ती, संयम, प्रेम, संतुलन, साधना आणि मोक्ष. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या विवाहाने शिव वैराग्य सोडतात आणि सृष्टी पुन्हा चैतन्याने भरते. कारण जेथे शिव आणि शक्ती एकत्रित येतात तेथे निर्मिती सुरू होते. देव पुष्पसृष्टी करतात, नंदीनाद घुमतो, हिमालय प्रसन्न होतो. पण ही रात्र फक्त विवाहाची रात्र नाही, ही रात्र आहे जागृतीची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव आणि पार्वतीचा विवाह येथे संपत नाही, तर तो येथे सुरू होतो. शिव म्हणजे आपल्यातील चेतना, जी पाहते पण आसक्त होत नाही. पार्वती म्हणजे आपल्यातील शक्ती, जी हालचाल करते पण दिशाहीन नसते. जेव्हा चेतना आणि शक्ती वेगळ्या असतात तेव्हा जीवन अपूर्ण असतं, आणि जेव्हा त्या एकत्रित येतात तेव्हा जीवनाचं योग बनतं. महाशिवरात्रीची रात्र. या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा आपोआप वरच्या दिशेने सरकते. म्हणूनच या रात्री जागरण केलं जातं. कारण झोप म्हणजे ऊर्जा खाली जाणं आणि जागरण म्हणजे ऊर्जा वर जाणं. या रात्री कठीण तपस्या नको. फक्त 3 गोष्टी पुरेशा आहेत. शांत बसणं, पाठीचा कणा सरळ ठेवणं आणि श्वासावर लक्ष ठेवणं. डोळे मंद करा आणि मनात म्हणा, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज बाहेर कुठेही जाऊ नका. कैलास तुमच्याच आत आहे, पार्वती तुमच्याच आत आहे आणि शिवसुद्धा. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, ती कथा आहे जाग होण्यासाठी. आज जर एक क्षणही मन शांत झालं तर ही कथा सफल झाली. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा क्वचित् दुःख भाग्य भवेत्. जिथे शिव ध्यानात आहेत आणि शक्ती सेवेत आहे तेथे जीवन सुंदर आहे. ओम शांती शांती शांती. जर ही कथा आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना काही माहिती चुकीचं गेले असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात. महाशिवरात्रीनिमित्त भक्तिकथा या मालिकेत नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.